आपल्या विविध सणांपैकी आपल्याला निखळ आनंद देणारे आणि मनाला हवाहवासा वाटणारा सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी. होळी आणि रंगपंचमी यांचं आजच्या आधुनिक जीवनात काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी तुमची सखी अनिता. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की होळीची काय पौराणिक कथा आहे. हिरण्यकश्यपू नावाच्या एका राक्षसानं कठोर तप केलं आणि मग त्यानं परमेश्वराकडून असा वर मिळवून घेतलं की त्याला कुठलाही मनुष्य, कुठलाही प्राणी, कुठलाही देवता किंवा कुठलाही राक्षस ना दिवसा ना रात्री, ना घरात ना घराच्या बाहेर मारू शकणार. आणि हा वर मिळाल्यामुळे तो उन्मत्त झाला. त्याला वाटलं तो अमर झाला आहे आणि त्यामुळे त्यानं आपल्या राज्यात परमेश्वराची पूजा बंद करावी आणि आजपासून सगळ्यांनी माझी म्हणजे हिरण्यकश्यपूची पूजा करावी असा आदेश दिला. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णूंचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपूनं प्रल्हादला या भक्तीपासून विमुख करण्याचा फार प्रयत्न केला, पण जेव्हा हे शक्य होत नाही असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला ठार मारण्याचे विविध प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे त्यांनी आपली बहीण होलिका हिला बोलावून घेतलं. होलिकेला असा वर प्राप्त होता की ती अग्नीपासून जळणार नाही, तिला अग्नीपासून कुठलाही धोका होणार नाही. तिने प्रल्हादसह जळत्या आगीत उडी घेतली. पण ती हे विसरली होती की तिला हा वर भेटताना तिला हे सांगण्यात आलं होतं की तू कुठल्याही निष्पाप जीवाला जर हानी पोहोचवली तर यात आगीत तू जळून भस्मसात होशील. झालं तसंच. परमेश्वराच्या भक्तीमुळे भक्त प्रल्हाद त्या आगीपासून वाचला आणि होलिका त्या आगीत जळून खाक झाली. तर ही होती याची पौराणिक गोष्ट. आता होळीचं आपल्या आजच्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया. होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला येतो. तेव्हा हळूहळू थंडी संपत आलेली असते आणि हलका उन्हाळा सुरू झालेला असतो. थंडीमुळे शरीराची ऊर्जा कमी झालेली असते. जेव्हा आपण होळीभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा शरीराला हलकी ऊब मिळत असते. ह्या उबेमुळे शरीराला एक ऊर्जा मिळत असते. केवळ ऊर्जाच मिळत नाही तर आपण उन्हाळ्यासाठी तयार होत असतो. आपल्या शरीरात एक प्रकारचे बदल होत असतात जेणेकरून कडक उन्हाळा सुरू होण्याआधी आपल्या शरीरात ते बदल व्हावे आणि आपले शरीर त्या उन्हासाठी तयार व्हावं. आता बघूया धुळवडीचा किंवा रंगपंचमीचा आपल्या आधुनिक जीवनाशी काय संबंध आहे. वैद्यकशास्त्रांच्या वेगवेगळ्या थेरपीमध्ये रंगांचा वापर करून मानसिक तणाव, थकवा यांना दूर केलं जातं. एक प्रकारे मनावर उपचार केले जातात. यालाच कलर थेरपी असं म्हणतात. कलर थेरपीचा शोध लागला इसवी 980मध्ये. पण आपल्याकडे त्याही फार पूर्वीपासून म्हणजे अगदी सतयुगापासून धुळवड किंवा रंगपंचमी साजरी केल्याचे आपण वेगवेगळ्या ग्रंथांमधून, पोथी, पुराणांमधून वाचत असतो. याचाच अर्थ आपली संस्कृती किती प्रगत आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो. कलर थेरपीमुळे शरीरातील विविध घटक संतुलित राखण्यास मदत होते. तसंच कलर थेरपीमुळे रक्तदाब नियमित करण्यास मदत होते. चिंता, ताणतणाव कमी होऊन मन शांत होण्यास मदत होते. शरीरात ऊर्जा, शांती आणि संतुलन राखण्यास मदत होते. तर हीच कलर थेरपीचा वापर आपण होळी किंवा धुळवडीत करतो आणि आपल्या मनाला उभारी देत असतो. आपण रंग खेळतो तेव्हा एक प्रकारे आपण वर्षभरासाठी मनाला ताजीतवानी करत असतो. तर अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये कलर थेरपी ही फार पूर्वीपासून रुजू झालेली आहे. आता शोध लागला आहे तो 980मध्ये. पण आपल्याकडे कलर थेरपीचा वापर त्याही फार पूर्वीपासून होत असतो. मात्र हे रंग खेळताना एक दक्षता घ्यायला हवी की हे रंग कृत्रिम नसावे. कृत्रिम रंगामुळे शरीराची हानी होते. त्याचप्रकारे शरीराचे आणि त्वचेचे वेगवेगळे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे रंग खेळताना ते नैसर्गिक असतील याकडे लक्ष द्या. तुम्ही हे रंग सहज घरीसुद्धा बनवू शकता.
फुलांपासून आपण गुलाबी, लाल, पिवळा असले रंग बनवू शकतो, तर हळदीचा रंग, मेहंदी यांचाही आपण रंगासाठी म्हणून वापर करू शकतो. यावर्षी येणाऱ्या होळी आणि रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटा, मात्र नैसर्गिक रंग वापरून. पुन्हा एकदा असाच नवा व्हिडिओ घेऊन येईन मी, तुमची सखी अनिता.